नमस्कार, मी प्राजक्ता. इंडी जर्नलच्या निवडणूक विशेष कव्हरेजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण आहोत रत्नागिरी जिल्ह्यात आणि आपण रत्नागिरी मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेंद्रनाथ माने, ज्यांना बाळ माने म्हणून पॉप्युलरली ओळखलं जातं, त्यांना भेटत आहोत आणि त्यांच्याशी संवाद साधत आहोत. नमस्कार. तर सगळ्यात आधी म्हणजे तुम्ही पुन्हा एकदा उदय सामंत यांच्या विरोधात हे म्हणजे काही पहिलीच वेळ नाहीये की तुम्ही त्यांच्या समोर निवडणुकीला उभे आहात. फक्त ह्यावेळेस गणितं थोडीशी बाकी बदललेली आहेत. पक्ष तुमचे दोघांचेही बदललेले आहेत. तर तुम्ही काही महिन्यांपूर्वीच भाजपमधून शिवसेना उबाठामध्ये प्रवेश केला आणि उदय सामंतनी सुद्धा आधी ते एनसीपी मध्ये होते, त्यातून ते शिवसेनेत आले आणि आता शिवसेनेचे 2 भाग झाल्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आहेत. तर तुमचं पक्षांतर आणि त्यांचं पक्षांतर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो? खूप चांगला प्रश्न आहे. तिथे दगाबाजी आहे, तिथे बंडखोरी आहे आणि तिथे बेईमानी आहे. या ठिकाणी आज जो मी या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मशाल चिन्हावरती निवडणूक लढवतोय, या ठिकाणी फरक असा आहे की गेल्या 35 वर्षांमधली 30 वर्ष माननीय शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत माननीय कैलासवासी प्रमोद महाजन, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती होती आणि या 35 वर्षातली गेल्या 30 वर्ष आम्ही एक सहकारी पक्ष म्हणून काम केले. आणि या ठिकाणी जे माझ्या विरोधात जे उमेदवार आहेत त्यांनी 2014 सालामध्ये शिवसेना भाजप युती तुटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचे, अजित पवारांची यांच्या पक्षाचे ते 10 वर्ष आमदार होते. त्यांनी एबी फॉर्म त्यांचा घेतलेला होता, ते निवडणूक अर्ज भरणार होते. परंतु जशी शिवसेना भाजप युती दुर्दैवानं 2014च्या विधानसभेला तुटली, त्यावेळेला त्यांनी शिवसेनेमध्ये उडी मारली असं मी म्हणेन. दॅट इज नॉट प्रवेश, कारण आदल्या दिवशी एबी फॉर्म त्यांच्या पक्षाचा घेतला होता. त्यानंतर 2019 सालात आम्ही महायुती म्हणून शिवसेना तत्कालीन उद्धव साहेबांची आणि भारतीय जनता पार्टी युती केली आणि मी त्या ठिकाणी काम केलं. त्यानंतर त्यांनी आता 2.5 वर्षापूर्वी ते सुरतवरनं गुवाहाटीला का गेले आणि त्याला काय म्हणतात हे अजून मला सांगता येत नाही. म्हणजे पळपुटेपणा म्हणतात, काय बेईमानी म्हणतात. आणि त्यामुळे या ठिकाणी मी जो घेतलेला निर्णय आहे तो 2019ला भारतीय जनता पार्टीचा एकही उमेदवार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आमच्या लढू शकला नव्हता. म्हणजे रादर त्याला उमेदवारी मिळाली नाही भारतीय जनता पार्टीकडून. आणि आज 2024 सालामध्ये सुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती होईल याची आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी, वरिष्ठांनी कल्पना दिली होती. आणि त्यामुळे भाजपचा जो मतदार आहे याला नेतृत्व करण्याकरता काही संधीच नव्हती आणि ज्यांना मतदान करायचं त्यांच्यावर त्याचा भरोसा नव्हता. असे अनेक मुद्दे आहेत आणि त्यामुळे मी रत्नागिरीतल्या जनतेचं जनमत घेतलं आणि जनतेनं असं मत दिलं की आम्हाला बदल पाहिजे, आम्हाला परिवर्तन रत्नागिरीमध्ये करायचं आहे. तुम्हाला 5 वर्षाचा विधानसभेचा अनुभव आहे आणि त्यामुळं तुम्ही आज रत्नागिरीमधून या अशा गद्दार बेईमान माणसाच्या विरोधात उमेदवारी घ्यावी, आम्ही तुम्हाला मतदान करू किंवा आम्ही तुम्हाला निवडून देऊ, अशा प्रकारचा विश्वास दिल्यामुळं माझ्या जीवनातल्या 35 वर्षापैकी 30 वर्ष ज्या शिवसेना ठाकरे साहेबांबरोबर कुटुंबावर आम्ही काढली, त्यांनी मला असं म्हटलं की या ठिकाणी तुम्ही उमेदवारी घ्या आणि जनतेनं तसा कौल दिला होता. आणि म्हणून या ठिकाणी मी आज शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा महाविकास आघाडी आणि अनेक अशी रत्नागिरीतली जनता मतदार आहे की ज्यांना बदल पाहिजे, ह्यांच्या वतीचा मी उमेदवार आहे. मी नुसता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा उमेदवार नक्की आहे, चिन्ह माझं मशाल आहे, परंतु हा रत्नागिरीकरांना परिवर्तन असावं म्हणून घेतलेला हा निर्णय आहे. यांचे पूर्वीचे जे 3 निर्णय होते ते कसे होते ते रत्नागिरीकरांना माहिती. हा फरक आहे 2 मधला. तुम्ही आता म्हणालात की तुम्हाला आढावा घेतल्यावर असं जाणवलं की भाजपचे जे मतदार आहेत इथले, तर त्यांना नेतृत्व नाहीये. पण आता तुम्ही ज्या पक्षात आहात ते भाजप विरोधातच ही निवडणूक लढवत आहेत. मग अशा ह्याच्यात त्यांचा कल किंवा त्यांचा कौल हा तुम्हाला मिळेल असं तुम्हाला वाटतंय का? नाही, आता आमची निवडणूक ही महाराष्ट्रातल्या 288 ज्या विधानसभा आहेत त्यातल्या 40 विधानसभा मतदारसंघ आणि जिथं अजितदादा पवार साहेबांनी बंडखोरी केली शरद पवारांना सांगून ते 80 विधानसभा मतदारसंघामधली निवडणूक ही बेईमान किंवा बंडखोर विरुद्ध सर्व अशी निवडणूक असल्यामुळे ती पक्षाच्या पलीकडची निवडणूक आहे. 288 मतदारसंघामध्ये 80 असे मतदारसंघ आहेत की 2019 सालात त्यांना मतदान केल्यानंतर त्यांनी त्या मतदारांची बेईमानी केली
आपल्या स्वार्थासाठी दगाबाजी केली. हम्म. त्यातला हा एक रत्नागिरी मतदारसंघ असल्यामुळे हा या ठिकाणी ज्यांनी बेईमानी गद्दारी केली यांच्या विरोधातलं जे मतसमर्थन आहे, कारण लोकसभेला सुद्धा या ठिकाणी ते महोदय विद्यमान मंत्री महोदय आहेत, त्या ठिकाणी 10,000चं मताधिक्य विनायक राऊत साहेबांना म्हणजे मशालीला ऑलरेडी मिळालंय. याचा अर्थ माणसानी जनतेनं मताने जनमत बनवलंय की आता यांना घरी पाठवायचं आहे. आणि दापोलीपासून 5 विधानसभा मतदारसंघ जे आहेत या ठिकाणी दापोली आहे, गुहागर आहे, चिपळूण आहे, रत्नागिरी आहे आणि राजापूर आहे. या 5 विधानसभा मतदार सुमारे 90,000चं मताधिक्य हे महाविकास आघाडीला ऑलरेडी लोकसभेला मिळालंय. आणि आता त्याच्यामध्ये तर प्रचंड प्रमाणात वाढ होणार आहे, कारण लोकांना बदल हवाय आणि लोकांना गद्दारांना धडा शिकवायचा आहे मतदारांना. बरोबर आहे. मग आता तुम्ही ही जी सगळी समीकरणं आहेत रत्नागिरी मतदारसंघातली ती कशी बघता? म्हणजे रत्नागिरी मतदारसंघासमोरची इथल्या मतदारांसमोरची आव्हानं काय आहेत? त्यांना कोणते असे मुद्दे आहेत ज्याच्यावरून तुम्हाला असं वाटतंय की ते निवडणूक लढवणार आहेत किंवा ते निवडणुकीत मतदान करणार आहेत? प्रामुख्यानं असं आहे की 1999 ते 2004 5 वर्षाचा माझ्याकडे विधिमंडळाचा अनुभव आहे. आणि 2004, 9 किंवा 14 मी ज्या निवडणुका लढलो त्या ठिकाणी मला जनतेनं पराभूत नाही केले. तो एक प्रकारचा घातपात होता. माझी 1999 ते 2014ची शेवटची निवडणूक याच्यामध्ये 25,000चे मतदान मला वाढले. म्हणजे 44,000 मतं मिळून मी निवडून आलो होतो 1999ला आणि 66,000 मला मतं मिळाली. म्हणजे असा कुठला उमेदवार कमी असतात की जो पराभूत होतो पण त्याचं 25,000 मतदान वाढणं, याचा अर्थ असा आहे की काही तांत्रिक गोष्टीमध्ये किंवा काही ठिकाणी अलायन्स पार्टनरमध्ये काही गडबड झाल्यामुळे त्या ठिकाणी माझा पराभव झालाय. जनतेनं केलेला हा माझा पराभव नसल्यामुळे आज खूप 20 वर्षामध्ये प्रलंबित प्रश्न या मतदारसंघाचे आहेत. इथली इकॉनॉमी किंवा इथलं जे अर्थशास्त्र आहे ते विशेष करून आंबा, काजू आणि मासेमारीवर आणि टुरिझम, पर्यटन. आता हे जे सगळे विषय आहेत या 20 वर्षामध्ये इथला आंबा बागायतदार पिचलाय. त्याला चांगल्या प्रकारची औषधं मिळत नाही आहेत, महागडी जंतुनाशकं मिळत आहेत, त्याला हमीभाव मिळत नाही, क्लायमेट कंडिशनमुळं त्याचं क्रॉप प्रोटेक्शन होत नाही. त्याच्याकरता सरकार म्हणून जी व्यवस्था होणं गरजेची होती, मार्गदर्शन करणं गरजेचं होतं. आणि आंबा पीक हा अल्फान्सो मँगो आहे, हा जगप्रसिद्ध आहे. तो हेरिटेज एका प्रकारचं ते आमचं वैभव आहे. याच्याकरता या शासनानं काही करणं गरजेचं न केल्यामुळं आंबा बागायतदार आज कर्जामध्ये आहे. काजू बागायतदाराला हमी भाव मिळत नाही, त्यामुळे तो अडचणीत आहे. आणि सगळ्यात मोठं म्हणजे आर्थिक जी प्रगती आहे ती समुद्र किनारा लाभल्यामुळं मासेमारी, मग ती पारंपरिक मासेमारी असेल, मध्यम मासेमारी असेल, ट्रॉलिंगची मासेमारी असेल, खोल समुद्रातली पर्सिनची मासेमारी असेल, त्याच्यामध्ये अनेक समय आज 20 वर्षामध्ये परिपूर्ण या ठिकाणी मिरकरवाड्यामध्ये सुविधायुक्त बंदर होऊ शकलं नाही. इतक्या मोठी परदेशी करन्सी त्या ठिकाणी देशाला मिळते, राज्याला करोडरूपानं पैसे मिळत आहेत, इथल्या मच्छीमाराला किंवा प्रोसेसिंग युनिटला पैसे मिळतात, एक्सपोर्टरना पैसे मिळत आहेत. पण हायजेनिक ज्या पायाभूत सुविधा होणं गरजेचं आहे इंटरनॅशनल दर्जाच्या, त्या दुर्दैवानं होऊ शकलेल्या नाहीयेत. अनेक प्रश्न आहेत, रस्त्यांचे प्रश्न आहेत, पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, मुलांच्या खेळाचा क्रीडांगणाचा प्रश्न आहे, इथली स्टेडियम अपुरी राहिलेली आहेत, इथली आरोग्य व्यवस्था पूर्णपणानं संपलेली आहे. म्हणजे प्रायमरी सेकंडरी ज्या आरोग्य व्यवस्था असतात की साधं आज इथं एवढे साथीचे रोग पसरतात की ज्याच्यामध्ये प्रामुख्याने डेंग्यू, मलेरिया अशा प्रकारचे आजार हे दुरावस्था किंवा अनास्था सरकारची असल्यामुळे झालेले आहेत. इथलं सर्वसाधारण रुग्णालय आहे, त्याच्याकडे डॉक्टर्स नाही आहेत, मेडिकल कॉलेज आमच्याकडे झालं त्याच्याकडे प्रोफेसर नाही आहेत, इंजिनिअरिंग कॉलेज पॉलिटेक्निक आहे त्याच्यामध्ये प्रोफेसर नाहीत. आज मुलांना दर्जेदार शिक्षण मिळत नाहीये, त्याचे रोजगार मिळत नाही. इथे भारतीय शिपयार्ड शिप बिल्डिंग कारखाना होता, तो आज 12-15 वर्ष झाली बंद पडला. 5,000 कारागिरी त्या ठिकाणी आज बेरोजगार झाली. रेमंड ग्रुपचा जेके फाईल कंपनीचा कारखाना होता, तो आज बंद पडला. त्याची जमीन हडप करून भूखंडाचं श्रीखंड करण्याचं काम विद्यमान मंत्री महोदय करतात असं लोक बोलतायत. आणि तेव्हा असे कितीतरी आहे की नवे उद्योग आज 2.5 वर्ष हे उद्योग मंत्री आहेत. कुठलाही नवा असा 2-5 हजार, मी म्हणेन 200 लोकांना रोजगार देणाराही जर इथं रोजगार आणला नाही तर पूर्णपणे तरुणांपासून ज्येष्ठापर्यंत, मध्यम गृहिणींपर्यंत सगळ्या लोकांना आज बदल पाहिजे. आणि समर्थ पर्याय म्हणून आज बाळमानी इथलाच आहे. माझ्या 2-3 पिढ्या आम्ही समाजसेवा किंवा सामाजिक या ठिकाणी काम करतोय, त्यामुळे मी कसं आहे हे ह्यातल्या जनतेला, मतदाराला माहिती असल्यामुळं लोकांना एक बदल आणि समर्थ पर्याय की जो हे सगळं घडू शकतो. उद्या आज मी जेव्हा असं म्हणतो हे झालं नाही, परंतु माझ्याकडे रोड मॅप आहे या रत्नागिरी मतदारसंघाचा की चांगल्या प्रकारचं हायर एज्युकेशन कसं मिळेल. आज इथली मुलं शिकायला
बेंगलोर मुंबई पासून जातात, ते शिक्षण इथं कसं होईल, शिकलेल्या हाताने इथं काम कसं मिळेल, सर्व्हिस सेक्टर हा मोठा सेक्टर आहे, IT सेक्टर आहे, ही मुलं आज तिकडे जात आहेत, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे, टुरिझम मधलं इथला हॉटेल व्यावसायिक, इथला होमस्टे, आज काहीच होत नाही. नुसते पर्यटक 20 लाख पर्यटक येतात, पण ते इथं थांबत नाहीत. पावस आहे, गणपतीपुळे, छोटी छोटी आमच्याकडे देवस्थान आहे, डेस्टिनेशन आहे, नैसर्गिक ठिकाणं आहेत, चांगले बीचेस आहेत. त्यामुळे माझा प्लॅन असा आहे की सस्टेनेबल चांगल्या प्रकारचं इथं पर्यटन विकसित होईल. इथले कॉटेज होम्स असतील, इथले हॉटेल्स असतील, यांना चांगला व्यवसाय कसा मिळेल, इथल्या कारागिरांना कसं काम मिळेल. आज परदेशी किंवा परकीय या ठिकाणी किंवा परराज्यातून नेपाळ पासून आंबा या का विषयासाठी किंवा शेतीसाठी किंवा आंबा जी लागवड आहे किंवा आंबे काढण्याकरता, आंब्याचे व्यवसाय करता नेपाळहून लोक येतात. आज इथं 20 वर्षात हा प्रयत्न करायला पाहिजे होता. इथल्या बेरोजगार युवकांना प्रशिक्षण द्यायला पाहिजे होतं, त्याला प्रतिष्ठा निर्माण करून द्यायला पाहिजे होती. आज आंबे झाडावरचे काढण्याकरता माणसं इथं मिळत नाहीत. याच्यातून नवं शिक्षण, नवे रोजगार निर्माण झाले असते. आणि इथलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे दरडोई उत्पन्न आणि GDP, ज्याला ग्रॉस रेव्हेन्यू इन्कम आपण म्हणतो, हा रत्नागिरीचा वाढणं, हा माझ्या समोरचा संकल्प आहे. विमानतळ अधुरा आहे, एअरपोर्टच्या काही सुविधा अजून झालेल्या नाहीत, विमानतळात पर्यटक परदेशी येतील, देशांतर्गत या ठिकाणी येतील, ती मी कामं करणार. इथली आरोग्य व्यवस्था, हेल्थ केअर, माझं नर्सिंग कॉलेज आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. त्यामुळे चांगल्या प्रकारची आरोग्य सुविधा फ्री ऑफ कॉस्ट कशी मिळेल. उद्योजींनी परवा असं सांगितलंय, जसं मुलींना मोफत शिक्षण आहे तसं मुलांना सुद्धा मोफत शिक्षण करण्याचा अजेंडा घेतला आहे. सगळ्यात मोठा आता पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही स्थिर भाव ठेवायचे निर्णय जो घेतला, 95 सालात जो निर्णय आदरणीय शिवसेना प्रमुखांनी शिवशाहीचं जेव्हा राज्य आणलं, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, गोपीनाथजी उपमुख्यमंत्री, प्रमोदजी महाजन होते, तेव्हा 5 वस्तूंचे भाव आपण स्थिर केले होते. आज महागाई गगनाला भिडली. एका बाजूला 1500 रुपये द्यायचे आणि 4,000 रुपये काढायचे गृहिणीच्या हातातले. यामुळे जनता कंटाळलेली आहे आणि म्हणून आम्ही विकसित रत्नागिरी कशी होईल, इथल्या सुशिक्षित युवकाला काम कसं मिळेल, या दृष्टीनं माझा प्रयत्न राहणार आहे. बरोबर. विकसित रत्नागिरी असं तुम्ही म्हणाले आणि विकास हा शब्द गेले 5 वर्षात रत्नागिरीच नाही तर संपूर्ण कोकणात गाजतोच आहे. कारण विकास प्रकल्प असं म्हणून जे प्रकल्प येत आहेत, तर स्थानिक त्याला मोठ्या प्रमाणात आपल्याला काही भागांमध्ये विरोध करताना दिसत आहेत आणि ते म्हणतात की हे विनाशकारी प्रकल्प आहेत, जे आमच्या संमतीशिवाय आमच्यावर लादले जात आहेत. त्यासाठी दडपशाहीचा वापर केला गेलेला आपल्याला दिसला 1-2 वर्षांपूर्वी. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला काय वाटतं की कोकणातला विकास म्हणजे नक्की यातला काय आहे? एकच विषय सांगतो मी. खरं तर हे 2-2.5 वर्षात उद्योग मंत्री आहेत, भले गेले असतील सुरतवरनं गुवाहाटीला, परंतु आज इथं एकही नवा उद्योग किंवा रोजगार निर्माण करू शकणे हे सगळ्यात मोठं त्यांचं फेल्युअर आहे. आणि दुसरं असं आहे, ज्या ज्या ठिकाणी नियोजित MIDC भूसंपादन करायचं असं जे म्हणतायत, हे थेट शेतकऱ्याला हे पैसे देत नाहीये. यांचेच इन्व्हेस्टर महाराष्ट्रातले, दिल्लीपासून देशातले इन्व्हेस्टर आधी येतात, आधी कवडी मोलानं जमिनी खरेदी करतात. मग आमच्या वाटतची असेल, आमच्या मिऱ्यावरची असेल, दुसरं आमचं रेळ उंडी म्हणून एक भाग आहे जयगड परिसरामध्ये, किंवा या रिफायनरीच्या परिसरामध्ये बारसू पासून असेल, प्रत्येक ठिकाणी हे विद्यमान महोदय जे आहेत 20 वर्ष बसलेले भुजंगासारखे, यांनी आपापल्या माध्यमातून इन्व्हेस्टर इथं आणले, कवडी मोलानं शेतकरी जमिनी घ्यायला लावल्या आणि मग मोठ्या दरानं MIDC त्या जमिनी विकत घेणार. अशा प्रकारचा हा नेक्सस आहे. कुठलाही उद्योगानं कन्सेंट दिलेली नाहीये की आम्ही येतोय आणि आम्ही उद्योग करतोय. म्हणजे एका अर्थानं पूर्ण फसवणूक करून भ्रष्टाचार, अनैतिक मार्गाने पैसे कमवणे. पण मधल्या काळामध्ये मी असं म्हटलं, ह्या सगळ्या भूसंपादन प्रक्रिया ज्या चालू आहेत, त्यांचं मी निवडून आल्यानंतर मी सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या माध्यमातून चौकशी करणार की याच्यामध्ये आधी खरं तर शेतकऱ्यांकडनं जमिनी घेताना, आवश्यक असताना MIDC कडनं, त्या इन्व्हेस्टर म्हणजे उद्योगपतींकडनं का घेतल्या गेल्या. आणि हा दिस इज बिग फ्रॉड. म्हणजे फ्रॉड म्हणजे हा दरोडा आहे आणि लोकांची फसवणूक आहे. आणि त्यामुळे याचं सुद्धा चर्चा आज लोक रत्नागिरीमध्ये करतायत. बरोबर. पण आता तेच त्यातनं हा जो मुद्दा आलेला आहे की कोणतेही विकासाचे प्रकल्प आणताना लोकांची संमती त्यामध्ये किती महत्वाची आहे किंवा लोकांची इच्छा त्याच्यासाठी किंवा 100% लोकांचं म्हणणं आहे. किती महत्वाचं आहे? खरं तर माझं म्हणणं असं आहे की आज जगामध्ये अनेक अशा संस्था आहेत. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च सेंटर आहे, डेलॉइट आहे, कितीतरी आहे की ज्या एखाद्या भागाची जेव्हा ग्रोथ सेंटर म्हणून आपण डेव्हलप करतो, तेव्हा त्याचा एक सर्वे करतात, त्याचं एक अनालिसिस करतात आणि त्याचा एक USP असतो. बघ इथलं USP काय? इथलं USP पर्यटन आहे, हॉर्टिकल्चर आहे, फिशरी आहे. आता मोठमोठ्या इंडस्ट्री आणायच्या, त्याच्यामध्ये गुंतवणूक किती होणार आणि त्या गुंतवणुकीतून रोजगार किती निर्माण होणार, ह्याचं विषम असं गुणोत्तर आहे.
आणि त्यामुळे मी ह्याचा अभ्यास केलाय ऑलरेडी आणि अभ्यास करतोय. जागतिक कंपन्यांशी माझी चर्चा चालू आहे की माझा हा रत्नागिरी मतदारसंघ किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नॅचरल रिसोर्सेस आहेत. इथं नॅचरल हेरिटेज म्हणजे आमचा वेस्टर्न घाट जो आहे हा जगात नाही अशा प्रकारचं सौंदर्य किंवा फ्लोरा फौना किंवा हा जो सगळा आमची परशुरामाची भूमी आहे आणि त्यामुळे हा वेस्टर्न घाट प्रोटेक्ट करणं आणि त्याच्यातून आपलं एन्व्हायरमेंट इथलं नीट राहणं हे सगळ्यात पहिलं काम आहे. आणि मग इथल्या नदी नाले समुद्रकिनारे बीचेस इथले छोटे छोट्या सगळ्या टेकड्या असतील डोंगर असतील किंवा इथली झाडे असतील इथली छोटी छोटी झुडपी जंगलं असतील ही प्रोटेक्ट करणं गरजेचे आहे. आणि त्याच्यामधून मग आंबा काजू मासेमारी सर्व्हिस सेक्टर IT सेंटरला खूप स्कोप आहे. टुरिझम मधून रोजगार निर्माण व्हायला पाहिजे आणि आवश्यक त्या ठिकाणी नॉन पॉल्युटेड इंडस्ट्री पोल्युशन प्रदूषण न करणाऱ्या उद्योग कसे येतील हा प्रकार विचार करणं गरजेचं आहे. उगाच काही 10-20 हजार कोटीचा उद्योग आला म्हणजे त्या भागाची डेव्हलपमेंट होते तसं नाही. कधी कधी ते विनाशकारी प्रकल्प सुद्धा असतात त्याच्यामध्ये प्रदूषण होतं. तर प्रदूषण विरहित उद्योग आणण्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं याच्याकरता जागतिक दर्जाच्या संस्था आहेत देशांतर्गत संस्था आहेत ह्याचा सगळ्याचा अभ्यास करणाऱ्या. गोखले इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च हे आहे पुण्याची गोखले इन्स्टिट्यूट आहे टाटा इन्स्टिट्यूट आहे मुंबईची किंवा डेलॉइट सारख्या संस्था आहेत. आणि सगळ्यात मोठं म्हणजे रत्नागिरीकरांना विचारून तुम्ही काही गोष्टी केल्या पाहिजेत. रत्नागिरी पण अनुभवी ज्ञानी रिटायर्ड प्रत्येक क्षेत्रातले खूप लोक आहेत की ज्यांचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. तर यांना काही न विचारता मी म्हणेन ते धोरणी बांधेन ते तोरण अशा प्रकारचं कामकाज सुरू आहे इथे रत्नागिरी. ओके. अजून एक ह्या थोडंसं तुमच्या पक्षांतराच्या इथे परत येऊन एक विचारायची इच्छा होतीये की रत्नागिरीत अनेक भाग आहेत. रत्नागिरी मतदारसंघात अनेक भाग आहेत जे मुस्लिम बहुल आहेत आणि कुठेतरी भाजप किंवा महायुती सरकार जे आहे त्यांचा मुस्लिम समूहाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो एका वेगळ्या प्रकारचा आहे. आणि आता तुम्ही आलेला आहात महाविकास आघाडीकडे त्यांचा दृष्टिकोन वेगळ्या प्रकारचा आहे. तर हा बदल तुमच्या दृष्टिकोनात सुद्धा झालेला आहे का या पक्षांतरानंतर? नाही नाही मुळात असं आहे एखादा काचेचा अर्धा ग्लास जो असतो पाण्याचा कोणी म्हणतो तो अर्धा रिकामा आहे आणि कोणी म्हणतो अर्धा भरलेला आहे. मुळात आज स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष होऊन गेली. ह्या रत्नागिरीमध्ये काय किंवा महाराष्ट्रामध्ये काय जो जो एक पक्षाचा विचारधारा करणारा एक मतदार आहे आणि त्यामध्ये प्रत्येक पक्षाला मतदान करतात. असं काही नाही लोकसभेला काही वेगळं ॲबनॉर्मल वोटिंग झालं. लोकसभेला जे वोटिंग झालं महाविकास आघाडीला असेल किंवा महायुतीला असेल इट इज अ नॉर्मल वोटिंग. पण कसं असतं एखादा माणूस जेव्हा पराभूत होतो तेव्हा पराभवाची तो कारण शोधतो आणि मग अशा प्रकारची नॅरेटिव्ह रत्नागिरीमध्ये सर्व धर्मभाव चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. मी तर भाजपमध्ये असल्यापासूनच मी जेव्हा काम करत होतो तेव्हा सगळ्या धर्माचे सगळे जातीचे लोक भाजपमध्ये आहेत इतर पक्षामध्ये आहेत. परंतु आता निवडणूक आल्यानंतर हे अशा प्रकारच्या काही गोष्टी केल्या जातात आणि त्यामुळं अशा प्रकारचा कुठला काही विषय आहे अशातलं काही मला काय ते कुठं तसं दिसलेलं नाही. ओके. पण आता रत्नागिरीत आल्यापासून मी काही जणांना भेटलेले आहे मुस्लिम समूहातील आणि त्यांचंही असं म्हणणं आहे की इथं सर्वधर्म समभाव आहे पण कुठेतरी आपण बघतो की उत्तर भारतात किंवा इतर ठिकाणी जे काही परिस्थिती आहे किंवा जे काही चाललंय त्याच्यातून इथे सुद्धा मुस्लिम लोकांच्या मनात थोडीशी भीती बसली की आपल्या बरोबर पण असं होईल का. मग ह्या पार्श्वभूमीवर तुम्ही त्यांच्या मनात तो विश्वास तुम्हाला असं वाटतं की जागरूक करू शकाल की तुम्ही तुमच्या सोबत ते सुरक्षित असतील? मला तर असं वाटतं हे सगळं दिस इज अ परसेप्शन. आता कुणाला काय वाटतं ह्याला काय मी जबाबदार नाही. पण मला असं वाटतं की मी 2-3 पिढ्या रत्नागिरीमध्ये आहे माझे वडील राजकारणात होते आम्ही आहोत तेव्हा अशा प्रकारचं कुठं काही माझ्याबद्दल किंवा कोणाबद्दल काही वाटतं. हे राजकारणातलं निवडणुका आल्या की हे फंडे येतात हे सगळं 20 तारखेपर्यंत असेल 21 तारखेपासून सगळं ऑल इज वेल असणार आहे. त्यामुळे निवडणूक आली की कुठले कुठले मुद्दे करून मला कशी मतं घेता येतील की माझ्या प्रतिस्पर्धीची मतं कशी फोडता येतील ह्याच्याकरता कन्व्हिन्सिंग पेक्षा कन्फ्यूज करणे असा एक काही ठिकाणी प्रकार असतो त्यातला कदाचित तो असू शकेल. त्यामुळे सगळेजण या ठिकाणी निर्भयपणानं राहतात.
ओके. एक शेवटचा प्रश्न आता फक्त, की तुम्ही काही महिन्यांपूर्वीच भाजपमधून शिवसेना उभाठामध्ये आलात. पण आताही आपण बघतोय, की अनेक नेते भाजप सोडून जाताना दिसतायत किंवा महायुतीतल्या इतर पक्षांमधनंही स्पेशली तिकीट सीट्स यादी जाहीर केल्यानंतर सुद्धा काही जणांनी पक्षांतर केलेली आपल्याला दिसतायत. तर काय तिथं परिस्थिती आहे? म्हणजे ही पक्षांतर होण्यामागचं कारण काय असं तुम्हाला वाटते सध्या भाजपमध्ये आणि ओव्हरऑल महायुतीमधलीच परिस्थिती कशी आहे? मी काही फार मोठा महाराष्ट्राचा नेता नाही, पण एक 35 वर्ष अनुभव घेतलेला कार्यकर्ता आहे. मी महाराष्ट्र युवा मोर्चाचा महाराष्ट्राचा अध्यक्षही होतो आणि अनेक पक्षातली ज्या काही गोष्टी आहेत, जबाबदाऱ्या आहेत, त्या मला मिळाल्या. माझा छोटासा मी तुम्हाला अनुभव एक शेअर करतो, की मी 1990 सालापासूनच्या सगळ्या निवडणुका पाहतोय या निवडणुकीपर्यंत. ज्या वेळेला एखादा पक्ष कुठलाही सर्व जागा लढवतो, तेव्हा तिथे त्यांना लढण्याची संधी असते, जिंकण्याची कार्यकर्त्याला. त्याचं उदाहरण म्हणजे 2014च्या महाराष्ट्राच्या निवडणुकीत युती तुटली. मी उभा होतो, माझा फॉर्म महायुतीतनं भरला होता आणि दुसऱ्या दिवशी हे पलटूराम तिकडे गेले. परंतु आम्ही स्टँड राहिलो, आम्ही निवडणूक झाली. पण महाराष्ट्राचा जेव्हा मी विचार करतो, त्यावेळेला भारतीय जनता पार्टीनं ज्या काही त्यावेळेला 250 जागा सुमारे काही लढवले असतील, मला आता आकडा लक्षात नाही, 122 जागा जिंकून आल्या. किंवा ज्या ज्या वेळेला काँग्रेस या महाराष्ट्रात होती, त्यांनी जागा लढवल्या, त्या जिंकून आल्या. जेव्हा हे अलायन्सचा विषय येतो, ही जेव्हा युती म्हणा किंवा आघाडी म्हणा, अशा जेव्हा राजकीय पक्षांच्या एक मोड बांधली जाते, तेव्हा स्वाभाविकपणे 288 जागा आहेत आणि आता साधारणपणे इकडं महाविकास आघाडीत 3 मोठे पक्ष आहेत. तिकडे महायुतीमध्ये सुद्धा एक मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी आहे, 2 छोटी छोटी पिल्ल तिथं आता आलेली आहेत, म्हणजे ते गट आलेले आहेत. दॅट इज नॉट पार्टी. मग लोकशाहीमध्ये पार्टीची व्याख्या काय? त्याला एक आयडियोलॉजी असते, त्याला एक तत्वज्ञान असते, एक फिलॉसॉफी असते आणि त्या विचारधारेवर पक्ष काम करतो. आता जे काय महाराष्ट्रात जे छोटे छोटे पक्ष निर्माण झाले किंवा गट झाले, त्याला कोण पक्ष म्हणत नाही, त्याला गट म्हणतात. आता हे भारतीय लोकशाहीला किंवा मराठी लोकशाहीला घातक आहे आणि त्यामुळे असं जेव्हा अलायन्स होतो तेव्हा ऑब्व्हियसली त्या मतदारसंघामध्ये जो कार्यकर्ता ज्या पक्षाचं काम करत असतो वर्षानुवर्ष, त्याला काही महत्वाकांक्षा असतात, त्यानं संघटना बांधलेली असते आणि मग ह्या अलायन्सच्या सगळ्या युतीच्या किंवा विकास आघाडीच्या ह्याच्यात त्याच्यावर अन्याय होतो आणि स्वाभाविकरित्या एज हा फॅक्टर महत्वाचा आहे राजकारणामध्ये. आयडियली 50 ते 60 वयोगटातला जो नेता कार्यकर्ता आहे, तो त्याचं करिअर शोधत असतो. 40च्या खालचा आहे, त्याला ऑप्शन असतात, त्याला वेळ असते. लाईक मी, आता माझं वय आता 59 पूर्ण आहे. मी वयाच्या 21व्या राजकारणामध्ये आलो. आता मी 2019ला थांबलो नाही, महायुतीचा धर्म पाळला. आता लोकसभेला महायुतीचा कोणी धर्म पाळला, तो आता माझ्यापेक्षा माझ्या पक्षाच्या नेत्यांना, राणेसाहेबांना अधिक माहिती, रत्नागिरीमध्ये आपण मीडियामध्ये आपल्यालाही माहिती असेल. तर त्यामुळं अशा वेळेला जेव्हा अलायन्स होते, त्यावेळेला स्वाभाविकपणानं जो नेता असतो त्याला असं वाटतं की मला आज संधी आहे, तो त्या ठिकाणी ऑप्शन शोधत असतो. तो त्यामुळं हा परिस्थितीचा विषय आहे. ओके. येस. थँक्यू. तुम्ही आज तुमच्या धन्यवाद. प्रचारादरम्यान आम्हाला वेळ दिलीत आणि आमच्याशी संवाद खूप साधलात. खूप धन्यवाद. येस. तर हे होते रत्नागिरी शहरातून बाळ माने. रत्नागिरी शहरातून इंडी जर्नल अजूनही काही रिपोर्ट्स आणि मुलाखती घेऊन येणार आहे, रत्नागिरी जिल्ह्यातूनही घेऊन येणार आहे. त्याच्यामुळे हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. निवडणुकीविषयी तुम्हाला इतरही अनेक गोष्टी ह्याच्यावर पाहायला मिळतील आणि आमच्यासोबत जोडले राहा. स्वतंत्र पत्रकारितेला मदत करा आणि पाहत राहा इंडी जर्नल. धन्यवाद.